आजची ही भाजी मी बेसनपासून बनवलेली आहे। घरी अचानक पाहुणे जरी आले किंवा घरात भाजीला काहीच नसेल तर अशा वेळेस तुम्ही अगदी झटपट ही भाजी बनवू शकता। हुबेहूब पनीरच्या भाजीसारखीच दिसते आणि चवीला तर खूप अप्रतिम लागते। घरातल्या मोजक्या साहित्यात बनवली जाते आणि सर्वांच्या घरात जे बेसन पीठ असतं त्या बेसन पिठापासूनच बनवली जाते। बेसनपासून वेगवेगळ्या भाज्या तुम्ही बनवून खाल्ल्याच असणार, पण ही वेगळ्या पद्धतीची भाजी एक वेळ नक्की बनवून बघा, घरातल्या सर्वांना प्रचंड आवडणार आहे। अगदी पनीरसारखी दिसणारी ही बेसनची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला तर बेसन पीठ लागणारच आहे। तर इथे मी 4 मोठे चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। तर हे बेसन पीठ थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून घेऊ। नंतर खलबत्ता घ्यायचा, यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या टाकायच्या, 1 तुकडा आल्याचा टाकायचा, 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि अर्धा चमचा जिरे यामध्ये टाकायचा आणि मस्त बारीक याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे। हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करून घेऊ शकता किंवा हा ठेचा तुम्ही मिक्सरला सुद्धा बनवून घेऊ शकता। इथे ठेचा बनवून तयार झालेला आहे। आता मगाशी जे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्या बेसन पिठामध्ये अगदी थोडीशी हळद टाकायची, पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धने पावडर, थोडंसं हिंग टाकायचं, नंतर पाव चमचा पांढरे तीळ टाकायचे आहेत, चिमूट भरून यामध्ये ओवा टाकायचा। ओवा तुम्ही हातावरती क्रश करून सुद्धा टाकू शकता। नंतर अद्रक, लसूण, हिरवी मिरचीचं जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं किंवा जो ठेचा बनवून घेतलेला होता तर तो यामध्ये थोडासा टाकायचा। इथे मी अर्धा चमचा एवढा टाकून घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता। आता आपल्याला हे बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर भिजवण्यासाठी पाण्याचा वापर न करता ताक वापरायचं आहे। तर इथे मी ताक घेतलेलं आहे। ताक अगदी थोडं थोडं करून यामध्ये टाकायचं आहे आणि भजी बनवण्यासाठी जसं आपण बॅटर किंवा मिश्रण भिजवतो अगदी तसं ताक टाकून भिजवून घ्यायचं आहे। इथे भज्यांसाठी भिजवतं अगदी तसं बेसन पीठ भिजवून तयार झालेलं आहे, पण आपल्याला हे खूप जास्त पातळ हवं असल्यामुळे यामध्ये परत एकदा थोडंसं ताक टाकायचं आहे आणि छान एकत्र करून घ्यायचं। तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, हे मिश्रण अजून सुद्धा खूप घट्ट आहे। तर यामध्ये आपण थोडंसं पाणी सुद्धा टाकणार आहोत। तर इथे मी अंदाजे अर्धी वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। सुरळीच्या वड्या बनवण्यासाठी जसं आपण बेसन पीठ भिजवून घेतो अगदी त्याचप्रमाणे इथे भिजवून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही याऐवजी दह्याचा वापर सुद्धा करू शकता। हे बॅटर किंवा मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। पुढची प्रोसेस करायच्या आधी सर्वात आधी आपल्याला एखाद्या अशा चौकोन डब्याला तेल लावून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर एखाद्या ताटाला सुद्धा तेल लावून ठेवू शकता। चौकोन आकाराचा डबा असेल तर सर्व वडे अगदी चौकोन आकारामध्येच कट होणार। तेल लावून झालेलं आहे। आता पुढची प्रोसेस बघू। तर गॅसवरती एखादी कढई ठेवायची आणि कढईमध्ये 1 पळी एवढं तेल टाकायचं आणि गॅसची फ्लेम ही सर्वात कमी ठेवायची आणि या कढईमध्ये जे आपण बेसन पिठाचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते सर्व टाकायचं आणि सुरुवातीला सर्वात कमी आचेवरती चमच्याने एकसारखं ढवळत राहून याला घट्टसर करून घ्यायचं। थोडंसं घट्ट झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवायची आणि परत एकदा कमी ते मध्यम आचेवरती एकसारखं ढवळत राहून याचा घट्टसर गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे। जवळपास 7 ते 8 मिनिटांनी तुम्ही बघू शकता की मिश्रण मस्त आटलेलं आहे आणि छान घट्टसर असं आपलं हे होत चाललेलं आहे। हे शिजलं की नाही ओळखण्यासाठी चमच्यावरती असं घेऊन बघायचं आणि अजिबात खाली पडत नाही आहे आणि वरची बाजू लगेच याची सेट होत आहे तर समजून जायचं मिश्रण मस्त शिजलेलं आहे। हे शिजलेलं मिश्रण लगेचच आपलं तेल लावून घेतलेल्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस आपल्याला फास्टच करायची आहे। चमच्याच्या मदतीने पूर्ण डब्यामध्ये याला पसरवून घ्यायचं। वरची बाजू व्यवस्थित प्लेन होण्यासाठी वाटीच्या खालच्या बाजूला किंवा चमच्याच्या खालच्या बाजूला तेल लावून घ्यायचं आणि त्या चमच्याने व्यवस्थित याला प्लेन करून घ्यायचं। मिश्रण व्यवस्थित प्लेन करून झालेलं आहे। आता याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। तर याला बाजूला ठेवून देऊ। पूर्ण थंड होत आहे तोपर्यंत आपण भाजीचा रस्सा बनवून घेऊ। तर रस्सा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत। तर यापैकी 1.5 कांदा मी वापरणार आहे। तर एका कांद्याचे 4 भाग करून घेतलेले आहेत। नंतर एक छोट्या आकाराचा टोमॅटो सुद्धा घ्यायचं आणि या टोमॅटो सुद्धा आपल्याला कापून घ्यायचा आहे। तर आजची ही भाजी 3 ते 4 व्यक्तींना पुरेल अशा प्रमाणात सांगितलेली आहे। कांदा आणि टोमॅटो कापून झालेला आहे। आता हे सर्व मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचं। वाटण बनवताना यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकायची। कोथिंबीर टाकल्यामुळे भाजीच्या रस्स्याला रंग खूप छान येतो आणि जी उरलेली कोथिंबीर आहे तर ती भाजीमध्ये वरून टाकण्यासाठी मी याला तोडून घेतलेला आहे। आता कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरीचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। वाटण बनवत असताना गरजेनुसार यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक असं वाटण बनवून घ्यायचं। वाटण सर्व उडालेलं असल्यामुळे मला परत पूर्ण प्रोसेस मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घ्यावी लागली। तर इथे मस्त बारीक असं वाटण मी बनवून घेतलेलं आहे आणि जी कोथिंबीर सुरुवातीला तोडून घेतली होती ती सुद्धा बारीक चिरून घ्यायची। नंतर गॅसवरती एखादं पातेलं ठेवायचं किंवा कढई ठेवायची आणि यामध्ये 3 पळी तेल टाकायचं आहे। इथे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करून घेऊ शकता।
तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये एक तमालपत्र टाकायचं, 2 मिरे, 1 लवंग, 1 हिरवी वेलची तोडून टाकायची. नंतर थोडीशी यामध्ये मी मसाला वेलची टाकलेली आहे, 1 दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आणि अगदी थोडीशी जावित्री टाकलेली आहे. नंतर पाव चमचा हिंग टाकायचं आणि नंतर जे आपण हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे तर तो सुद्धा यामध्ये टाकायचा आहे. तो सुद्धा तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार कमी जास्त करून टाकू शकता. खडे मसाले आणि ठेचा छान परतून झाल्यानंतर यामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे तर ते सर्व वाटण यामध्ये टाकायचं आणि छान तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकता वाटणाचा रंग पूर्ण बदललेला आहे आणि तेल सुद्धा छान सोडलेलं आहे. टोमॅटो आणि कांदा आपण कच्चाच वापरलेला असल्यामुळे वाटण थोडा वेळ जास्त परतून घ्यायचं. भाजीला आणि रस्स्याला एक संथपणा येण्यासाठी यामध्ये मी अगदी पाव चमचा एवढं बेसन पीठ टाकलेलं आहे. हे बेसन पीठ सुद्धा आपल्याला सर्वात कमी आचेवरती मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. बेसन पीठ परतून झाल्यानंतर यामध्ये काही आपण पावडर मसाले टाकणार आहोत. तर सुरुवातीला अर्धा ते पाऊण चमचा हळद टाकायची. रंग छान येण्यासाठी 1 चमचा मी काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे. अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि पाऊण चमचा गरम मसाला टाकायचा आणि पावडर मसाले सुद्धा थोडा वेळ तेलावरती छान परतून घ्यायचे. नंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी मी टाकलेलं आहे, अंदाजे अर्धा ग्लास एवढं. हे पाणी आणि मसाले सुद्धा छान एकत्र करून घ्यायचे. नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं. मीठ एकत्र करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. तर मी मसाला शिजवून घेते. दुसऱ्या बाजूने तुम्ही बघू शकता की बेसनचं हे मिश्रण सुद्धा पूर्ण थंड झालेलं आहे. डब्याला तेल लावून घेतलेलं असल्यामुळे डब्यामधून पूर्ण अगदी सहज हे बाहेर पडतं, अजिबात डब्याला चिकटत वगैरे नाही. आता चौकोन आकारामध्ये चाकूच्या मदतीने याला कापून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता की कापत असताना चाकूला अजिबात याला मिश्रण वगैरे चिकटत नाही आहे. चाकूला तेल वगैरे लावायची गरज सुद्धा पडत नाही आणि कापत असताना मस्त लवचिक अशा ह्या वड्या दिसत आहेत. सर्व चौकोन वड्या कापून झालेल्या आहेत आणि अगदी सहज ह्या एकमेकांपासून वेगळ्या सुद्धा होतात. तर इथे बेसनपासून बनवलेला पनीर आपला तयार झालेला आहे. तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता, मस्त मऊसूद झालेला आहे आणि लवचिक सुद्धा झालेला आहे आणि ताकामुळे खूप जास्त मस्त आंबट चटपटीत अशी चव याची येते. तर दुसऱ्या बाजूने आपला मसाला सुद्धा पूर्ण शिजलेला आहे, तेल सुद्धा मस्त सोडलेलं आहे. याला परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी टाकायचं. इथे मी 2 ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे, पण तुम्हाला रस्सा किती घट्ट किंवा किती पातळ हवा त्यानुसार पाणी कमी जास्त टाकू शकता. पाणी थोडंसं जास्त झालं तरी सुद्धा चालेल, फक्त या भाजीचा रस्सा घट्ट व्हायला वेळ थोडासा जास्त लागतो. त्यामुळे जर घाई असेल तर पाणी थोडंसं कमी टाकायचं. यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि छान एकत्र करून घ्यायची आणि रस्स्याला उकळी काढून घ्यायची. रस्स्याला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये जे आपण बेसनचे चौकोन आकारामध्ये तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा आवडीनुसार यामध्ये टाकायचे आहेत. यामधले मी थोडेसे बाजूला काढून घेतलेले आहेत कारण ते तडका देऊन खायला सुद्धा खूप छान लागतात. याला छान एकत्र करून घ्यायचं रस्स्यामध्ये आणि यावरती असं अर्धवट झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती रस्स्याबरोबर याला शिजवून घ्यायचं. इथे तुम्हाला रस्सा किती घट्ट किंवा किती पातळ हवा त्यानुसार याला शिजवण्याचा टाईम कमी जास्त लागू शकतो. तर इथे मी थोड्या वेळ याला शिजवून घेतलेला आहे. रस्सा सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त हलका घट्टसर झालेला आहे. आता यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, ही याबरोबर छान एकत्र करून घ्यायची. मी अंदाजे 8 ते 10 मिनिट याला शिजवून घेतलेला आहे आणि या भाजीचा रस्सा हलकासा पातळ असेल ना तर खायला खूप छान लागतो. इथे गरमागरम बेसनची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. या भाजीचा रस्सा हलकासा पातळच ठेवायचा कारण जशी ही भाजी थंड होणार तसा याचा रस्सा सुद्धा हलकासा दाटसर होत जातो. तुम्ही बघू शकता भाजीला रंग खूप सुंदर आलेला आहे, तरी सुद्धा अप्रतिम आलेली आहे आणि अगदी हुबेहूब पनीरच्या भाजीसारखीच ही भाजी दिसत आहे आणि चवीला तर खरंच खूप छान लागते. एकदा बनवून खाल्ली तर परत परत नक्की बनवून खाणार एवढी चविष्ट ही भाजी बनते आणि अजिबात सामान वगैरे वाया जाणार नाही याची मी खात्री देते. त्यामुळे एक वेळ नक्की घरी बनवून बघा. तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत.